काय मग थेरमचं स्टेटमेंट समजलं का? काय इफ टू लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ अ सर्कल intersect each other in the exterior of the circle म्हणा किंवा outside the circle म्हणा, then the measure of the angle between them is half the difference of the measures of arcs intercepted by the angle. हे सगळे स्टेटमेंट पाठ लागतील. यस, आता आपण पहिल्यांदा एक जस्ट समजण्यासाठी रफ फिगर विचारात घेऊ बरं आता. ओके, की समजा तुमच्याकडे असा हा काय होता, सर्कल होता. हा सर्कलचा काय असेल, सेंटर. काय म्हटलंय त्याने, इफ टू लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. मग ही एक लाईन काढली, ही दुसरी एक लाईन काढली, दिसते. समजा मी नेहमीप्रमाणे याला ए नाव दिलं, याला बी नाव दिलं, याला काय नाव दिलं, सी, याला डी, आणि दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करत आहे पॉइंट ई मध्ये. आता ही तर आपली काय झाली तयार डायग्राम. ओके, मग काय म्हणायचं, गिव्हन तर काय येणार आहे तुमचं तेच, अ सर्कल विथ सेंटर ओ टू कॉर्ड्स किंवा टू लाईन्स containing chords AB and CD intersect each other outside the circle at the point E. That's it. टू प्रूव्ह मध्ये काय म्हणणार तुम्ही आता, देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम. मग कोणता अँगल तयार झाला त्यांच्यामध्ये, अँगल ओम. बघा त्यांच्यामध्ये म्हणजे कोणाच्या, कॉर्ड्सच्या. बेजात ठेवायचं, काय बेजात ठेवायचं, की त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट चेक करायचा. मग काय इंटरसेक्शन पॉइंट ई, म्हणजेच आपल्याकडे तयार झाला अँगल एईसी. इज म्हणजे काय असणार आहे, इज म्हणजे आता तो काय म्हणतोय, इज इक्वल टू द हाफ. इज इक्वल टू द हाफ. हाफ म्हणजे काय, वन हाफ. कोणाच्या, डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ द आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल. मग इथे कोणते दोन आर्क आहे बघ तुम्ही, इंटरसेप्टेड आर्क हा टॉपिक मी शिकवला होता, आठवतंय. इन्स्क्राईब अँगल झाल्यानंतर आपण इंटरसेप्टेड आर्क पाहिला आणि मग इन्स्क्राईब अँगल थेरम कडे गेलो आपण इसरेस, बरोबर ना. मग इंटरसेप्टेड आर्क टॉपिक शिकवत असताना मी तुम्हाला 6 डायग्राम काढून दाखवल्या होत्या, किती आठवत आहेत. त्याच्यामध्ये काही सगळ्या गोष्टी दिलेल्या होत्या, त्या तुम्ही पाहत बसा आता. पण त्याच्यामध्ये शेवटच्या ज्या 2-3 डायग्राम होत्या, त्याच्यामध्ये आपण एक पाहिलं की काय, त्या ज्या आपण काय काढल्या होत्या, टँजंट, आठवतंय. त्या मात्र सर्कलला 2 पॉइंट्स मध्ये काय करत होत्या, टच. म्हणजे या पद्धतीने रे पुऱ्या, ए पुरा ए लक्ष दे रे, या पद्धतीने असं, बरोबर. म्हणजे हा असा आणि हा असा. मी तेव्हा पण शिकवलं होतं बारी सर, काय की हा जो असेल, हे हा एक आर्क आणि हा दुसरा आर्क, हे मात्र हा अँगल काय करतोय, इंटरसेप्ट करतो आहे, बरोबर. मग इथे बी कोणते दोन आर्क इंटरसेप्ट होत आहेत पहा बरं, कोणकोणते, बरोबर. जर मी अँगल कोणता घेतला आता, हा ए, हा ई आणि हा सी घेतला, बरोबर. तर याच्यामध्ये आर्क कोणता तयार होतोय, हा बी, बी डी, आणि इथे कोणता तयार होतोय, ए सी. चलो समजलं, काही अडचण, समजलं का. मग आता तुमचं टू प्रूव्ह काय असणार, मेजर ऑफ अँगल एईसी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क. मोठा आर्क कोणता असेल मग, एसी की बीडी, एसी दिसतोय, मायनस मेजर ऑफ आर्क बीडी. चलो काही अडचण. आणि हे तुम्हाला काय करायचं आहे, टू प्रूव्ह. जसं आपण पाहिलं होतं ना रे, ऍप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, त्याच्यामध्ये 2 पाहिले होते आपण. एक काय होता, ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल, एक काय होता,
यस, अक्यूट असेल तर मायनस, ऑप्ट्यूस असेल तर प्लस, इंटेरियल असेल तर ॲडिशन, एक्सटेरियल असेल तर मायनस. इट्स इट. असं लॉजिकली लक्षात ठेवावं लागतं ते, नाही तर मी इतकं कधी ध्यानात ठेवणार आहे. माझ्यासारखा जर एवढे प्रश्न ध्यानात ठेवून तर पागल नाही होणार का? प्रत्येक जण होणार आहे ना. मग का असं नसतं ना ते. म्हणजे तुम्हाला काही गोष्टी कशा लक्षात ठेवाव्या लागतात, सिक्वेन्स काहीतरी असं लॉजिकली लक्षात ठेवावे लागतात ना. मी असेल की तुम्ही असाल, इतकं जर लक्षात ठेवणार तर काय होणार आहे? नाही होणार. आम्हाला काय करणार काय बस एकदा शाबास. चला जाऊ मग पुढं. काय करायचं मग आता? हो, इलेच घेतो आता ताई, जाऊ दे, काही ताण घेऊ नको. नवीनच काढून घेऊन येतो, जाऊ दे. इकडे देशी चिपकून देतो इकडे, बरी ते हातचा. चलो मग काय करणार आपण आता, एक डायग्राम काढी घेऊ, चालेल ना? ओके, चलो. हा काय काढला मग मी आता, एक सर्कल काढला. त्याच्यानंतर ही एक काय काढून घेतो, कॉर्ड, म्हणजे लाईन असेल ती, ही दुसरी लाईन, बरोबर. दोघं काय करतायत, एकमेकांना आता इंटरसेक्ट करता आहेत. मग यांना आपण काय देऊन टाकू, नाव. इथे सगळ्यात पहिले ॲरो एअर, ओके, एअरनी दाखवणार आपण, ॲरो दाखवू. आता याला काय नाव दिलं मग मी आता, ए. हा कोण असेल ए, हा कोण असेल बी, हा कोण असेल सी, हा कोण असेल डी, आणि दोघं इंटरसेक्ट होता ई मध्ये. आणि या सर्कलचा जो सेंटर असेल त्याला देऊन टाका नाव ओ. मग आता काय करणार तुम्ही, गिव्हन म्हणून टाका. आता इथं काय म्हणायचं, गिव्हन. काय येणार मग गिव्हन मध्ये, लक्ष दे रे, अ सर्कल विथ सेंटर ओ, की या सर्कल मध्ये सेंटर मात्र काय असेल, ओ. लाईन्स काय म्हणायचं, लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स. कोणत्या मग त्या, ए बी अँड सी डी, कंटेनिंग कॉर्ड्स ए बी अँड सी डी इंटरसेक्ट, काय, इंटरसेक्ट इच अदर outside the yes, outside the circle at the point, ए लक्ष दे रे, at the point E. कळलं? मग आता आपण काय करणार, टू प्रूव्ह करणार. टू प्रूव्ह काय करायचंय, सांगता येईल कुणाला? टू प्रूव्ह काय करायचंय, की जेव्हा या दोघं कॉर्ड्स कंटेनिंग लाईन्स किंवा लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स एकमेकांना इंटरसेक्ट करतात सर्कलच्या आउटसाइडला, देन द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम, कोणता अँगल तयार झाला मग, एईसी. अँगल कोणता, एईसी. द मेजर ऑफ द अँगल बिटवीन देम इज म्हणजे इक्वल, काय म्हणतोय तो, हाफ. कोणाच्या, द मेजर्स ऑफ द आर्क्स इंटरसेप्टेड बाय द अँगल. हे लक्ष द्या पोरांनो, हा एक इंटरसेप्टेड आर्क कोणता, एसी, आणि दुसरा इंटरसेप्टेड आर्क कोणता, बीडी. मोठा कोणता असेल, एसी. आणि म्हणून मी इथं म्हणणार मेजर ऑफ आर्क एसी मायनस मेजर ऑफ आर्क बीडी. आणि हे आपल्याला करायचं आहे टू प्रूव्ह. अर्थातच मला याच्यामध्ये सुद्धा काय करावी लागणार, कन्स्ट्रक्शन. काय करणार मग कन्स्ट्रक्शन मध्ये, मागच्या सारखाच
याला जॉईन करून टाका. कोणाला? या बी आणि सी ला. कोणाला जॉईन करणार? बी आणि सी ला. इथं म्हणणार मी ड्रॉ सेग बी सी. बी सी ला काय केलं आता? ड्रॉ. आणि मग आपण जाऊ वाटल्यास प्रूफकडे. मी कन्स्ट्रक्शन का करतो आहे तर मला इन्स्क्राईब अँगल मिळण्यासाठी. श्रद्धाताई काय मिळाले पाहिजे? मिळाले का? मग पा इन्स्क्राईब अँगल म्हणजे काय? मग किती वेळा सांगून झालेला आहे. किती असं म्हटलं मी. जेव्हा असं आपण प्रोनाउन सेट करतो ना, किती म्हणजे याचा अर्थ काय झाला? मेनी टाइम्स, मल्टिपल टाइम्स. बरोबर आहे ना? यस. मग की जो अँगल आणि त्याचा व्होल्टेज हा कुठं असला पाहिजे? सर्कलवर. आणि त्याच्या टू साइड्स त्या सर्कलला इंटरसेक्ट करत असल्या पाहिजे. ओके. मग एक अँगल घेऊन टाकतो मी ए बी सी. कोणता घेतो? अँगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क ए सी. इक्वेशन नंबर 1. दुसरा अँगल कोणता घेणार आता? बी सी डी. कोणता घेणार? बी सी डी. अँगल बी सी डी इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क बी डी. इक्वेशन नंबर 2. आणि दोघांना मी रिझन देणार काय? बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. लगेच म्हणायचं इथं बी ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. म्हणणार का नाही म्हणणार? राईट हँड साईडची होणार पण लेफ्ट हँड साईडची होणार नाही. म्हणून मग परत एक नवीन जुगाड. कोणता दाखवशी ना? एक्सटेरियर अँगल कोणता दाखवणार तुम्ही? एबीसीच का बरं? मला तर पाहिजे कोणता? एईसी. मग मी एबीसी कसा काय दाखवणार? बीसीडीबी तर घेतलाय. मग एईसी ला की एबीसी ला? हा, कोणाकोणाची ऍडिशन करणार तुम्ही? बसा ना. मला टू प्रू मध्ये काय आणायचं आहे? चांगला प्रयत्न आहे, नो प्रॉब्लेम. मला टू प्रू मध्ये कोण पाहिजे? अँगल एईसी पाहिजे आहे. इथं मिळाला मला अँगल एबीसी, इथं मिळाला मला अँगल बीसीडी. पण मला पाहिजे एईसी. काय पाहिजे? आणि मी कोणता बी जर जुगाड केला तर मला एईसी मिळणं पॉसिबल नाही आता, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ मला एक्सटेरियर अँगल डायरेक्ट एईसी दाखवता येणार नाही. जसं मी मागच्या थेरममध्ये दाखवला होता. जो आपल्याला पाहिजे होता टू प्रू मध्ये त्यालाच आपण भावशा काय दाखवला होता? एक्सटेरियर अँगल. आता इथे एईसी एक्सटेरियर अँगल दाखवता येणार आहे का मला? पहा बरं. नाही दाखवता येणार ना एक्सटेरियर अँगल. असा थोडा वापर करून थोडं पाहून चालावं लागतं. मग मी दाखवणार कोणता? एबीसी. पहा मग आता डायग्राम माहिती तुम्हाला काय? आपल्याकडे डायग्राम काय आहे म्हणजे कशी आहे? हा काय तुमच्याकडे सर्कल आहे. त्याच्यानंतर ही एक लाईन आहे, ही दुसरी एक लाईन आहे. ओके ना? आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना नावं दिली होती. याला ए, याला बी. नावं देऊन टाका त्यांना. काय? याला ए, याला बी, याला सी ए, याला डी, याला ई. आणि हा काय करून घेतला होता आपण? जॉईन. आणि या सर्कलचा सेंटर ओ. ओके. आता कोणता अँगल दाखवतोय मग मी? सो अँगल ए बी सी इज ॲन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल
कोणता ट्रायंगल घ्यायचा आता? BCE घ्या, BEC घ्या, कोणताही घ्या. BCE दिसला कोणता? ABC हा एक्सटेरियल अँगल झाला ट्रायंगल BCE चा. यूज करणार रिमोट इंटेरियल अँगल्स थेरम. काय यूज करणार? रिमोट इंटेरियल अँगल्स थेरम. म्हणजेच मी इथं म्हणणार काढे सर अँगल ABC जसाचा तसा इज म्हणजे इक्वल. घेणार कोणता आता? हा घेणार अँगल एक कोणता? BCE आणि एक घेणार अँगल कोणता? BEC. अँगल हा आणि हा अँगल BCE प्लस अँगल BEC. BEC रिझन काय देणार? बाय रिमोट इंटेरियल अँगल्स थेरम. काय म्हणणार? बाय रिमोट इंटेरियल अँगल्स थेरम. पण मला याच्यामध्ये अँगल BC आणि अँगल BEC कुठं आहे का? अँगल BC आणि अँगल BEC कुठं आहे का? मग काय करणार? BCE ची गरज नाहीये. मग तिथं कोण आहे? BCD घेऊन टाकायचा. C', D', दुसरा कोणता होता आपल्याकडे? BEC होता ना. BEC ची गरज आहे का? नाही. कोणाची गरज आहे? AEC ची. पहा मग इकडे लक्ष द्या आता. अँगल ABC ला काय करणार आपण? डायरेक्ट तसाच ठेवत जाणार. अँगल ABC इज इक्वल टू BCE. पुन्हा BCE म्हणजे कोण? अँगल BCD. BCE म्हणजे कोण? अँगल BCD आणि प्लस BEC म्हणजे कोण? अँगल AEC. आणि यांना आपण काय देणार? रिझन. काय रिझन देणार मग यांना? 3 पॉइंट सारं कोलिनियर असं रिझन द्या ना मग तुम्ही. एक रिझन देणार मग मी आता त्याला A', B', E, A', B', E and C', D', E, C', D', E. मग आता अँगल ABC ची व्हॅल्यू आहे का चेक करा. आहे. 1/2 मेजर ऑफ आर्क AC. 1/2 मेजर ऑफ आर्क AC इज इक्वल टू अँगल BCD ची व्हॅल्यू काय? 1/2 मेजर ऑफ आर्क BD. आणि AEC मला कुठं पाहिजे आहे? टू प्रूव्ह मध्ये. म्हणून AEC जसाचा तसा. आणि याला मी रिझन देणार काय आता? फ्रॉम 1 and 2. चलो, काही अडचण कुणाला? मग आता काय करायचा? त्याला इकडे घेऊन या. 1/2 मेजर ऑफ आर्क AC मायनस 1/2 मेजर ऑफ आर्क कोणता? BD. आणि याला इज इक्वल टू तुम्ही काय म्हणणार? अँगल AEC. दॅट्स इट. ऐक ना भावा, काय खाऊ राहिला? 1/2 ला काय करणार? कॉमन काढणार. काढला मग. सो 1/2 इन ब्रॅकेट मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क BD आणि इज इक्वल टू अँगल AEC. आणि हेच आपलं काय होतं? टू प्रूव्ह. हेच काय होतं? टू प्रूव्ह दॅट इज अँगल AEC इज इक्वल टू 1/2 मेजर ऑफ आर्क AC. एक मिनिट. 1/2 मेजर ऑफ आर्क AC मायनस मेजर ऑफ आर्क BD. यस. आणि हे आपलं काय झालं? टू प्रूव्ह. काय होतं थेरमचं स्टेटमेंट? इफ two lines containing chords of a circle
intersect each other in the exterior of the circle, then the measure of the angle between them is half the measures of the arcs in the measure of the difference, okay, the arcs intercepted by the angle. So angle AEC is equal to 1 half measure of arc AC minus measure of arc BD. Okay? Yes.